प्रेम जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान। मी संजय गाडे माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कामकाज करतो। मात्र यावर्षी संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोप समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याच्या वतीनं माझी निवड करण्यात आली आणि या वर्षाचा संयुक्त जयंती समारोप समितीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे। माझ्यासोबत माजी नगरसेवक अमरदादा गायकवाड आहेत। क्रांती थिएटरचे सर्व अमरदादा गायकवाडनी गेल्या 12 दिवसापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर चक्री उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि चक्री उपोषणाची मागणी एक आहे की सातारा शहरामध्ये असणारे भीमाई स्मारक हे अद्ययावत स्मारक व्हावं, ते प्रेरणास्थान बनावं, त्यासाठी शासनाने ते ताब्यात घ्यावं। त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांचे पुतळे सातारा शहरात प्रमुख ठिकाणी व्हावेत। त्यासोबतच शाहीर पुंडलिक फरांदे यांचं स्मारक उभारण्यात यावं आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा। या प्रमुख सामाजिक मागणीसाठी अमरदादा गायकवाड, DPIचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज 12वा दिवस चक्री उपोषण चालू आहे। आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे। मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण ही सगळी मागणी करतोय ते सातारा नगरपालिकेला पत्रव्यवहार होणं अपेक्षित होतं। म्हणून आज रोजी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संयुक्त जयंती समितीचा अध्यक्ष म्हणून मी अमरदादा गायकवाड, दीपक भाऊ कदम, आम्ही सगळे पदाधिकारी आणि सातारा नगरपालिकेच्या परिषदेचे मुख्याधिकारी, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी माननीय अभिजित बापट साहेबांची आता भेट घेतली। त्यांना निवेदन दिलं की क्रांतिकारी जिल्हा आहे, ऐतिहासिक जिल्हा आहे, शिवरायांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये त्या महापुरुषांचे पुतळे स्मारक असणं गरजेचं आहे। याची आम्ही मागणी करण्याच्या अगोदरच मुख्याधिकारी बापट साहेबांनी एका शब्दात सांगितलं की गेल्या वर्षी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात केली। गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकाचं सुशोभीकरण करण्यात आलं। यावर्षी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला म्हणजे जो अर्धाकृती पुतळा आहे तो पुतळा बाजूला करून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा बसवायचं काम चालू आहे। पलीकडे तळ्याकडं स्वराज्य रक्षक अद्वितीय छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचं काम चालू आहे। प्रत्येक वर्षी एक स्मारक करण्याचा निर्धार नगरपालिकेचा आहे। त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शाहीर पुंडलिक फरांदे यांचेही स्मारक आणि यांचेही पुतळे सातारा शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येक वर्षी एका स्मारकाचं काम केलं जाईल आणि ते प्रत्यक्षात कृती चालू आहे, काम चालू आहे असं आश्वासन अभिजित बापट साहेबांनी दिल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष म्हणून क्रांती थिएटरचे सर्व नटसम्राट अमरदादा गायकवाड, RPIचे सातारा जिल्हा मुख्य संघटक दीपक भाऊ कदम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोप समितीचा अध्यक्ष म्हणून विशेषतः सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि लवकरात लवकर प्रत्येक वर्षी एक स्मारक ते उभं राहावं आणि ते तरुण वर्गाला येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरावं एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान। चक्री उपोषणाच्या 10व्या दिवशी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराव देसाई यांच्या दालनामध्ये कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये मिटिंग झाली। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा यशवंत नेते बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी 2 पुतळे उभे करावे म्हणजे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र होईल अशी मागणी आमची आहे। त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। हे लवकरात लवकर स्मारक व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद।